नमस्कार. माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की पार्किन्सनच्या रुग्णांना जेव्हा बॅलन्सिंगमध्ये अडचण येते, ते कसं सुधारता येईल. तर आधी आपण हे समजून घेऊया की पार्किन्सनचा रुग्ण नेमकी कोणती चूक करत असतो. पार्किन्सनचा रुग्ण जेव्हा चालतो, तेव्हा त्याचे पावले बहुतेक वेळा पेंग्विनसारखी असतात. म्हणजेच लहान-लहान पावले टाकतो आणि त्याचं शरीराचं वजन पुढच्या बाजूला झुकलेलं असतं. म्हणजे शरीर पुढे झुकून चालत असतात. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू पुढच्या बाजूला असतो आणि ते अशा प्रकारे चालतात. ठीक आहे. आणि असे का चालतात? कारण त्यांना पडण्याची भीती वाटते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खाली पाहणं थांबवायला हवं. कारण आपण खाली पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण असे झुकून जाऊ. जेव्हा आपण असे झुकून चालतो, तेव्हा आपल्याला नेहमीच पडण्याची भीती वाटत राहते. आपण पावले उचलू शकणार नाही. जे लोक पूर्णपणे ठीक आहेत, तेही हे करून पाहू शकतात. खाली पाहून पुढे झुकून चालण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हालाही वाटेल की तुमचा समतोल बिघडतो आहे. जेव्हा आपलं शरीर सरळ, ताठ उभं असतं, तेव्हा आपल्यासाठी चालणं सोपं होतं. आपण काय करायचं आहे, तर समोर पाहायचं आहे, खाली पाहायचं नाही. जेव्हा तुम्ही खाली, समोर पाहून चालाल. आता तुम्ही माझ्या पायाकडे पहा. आता माझा आधी टाच जमिनीला लागते, मग माझा पंजा लागतो, मग टाच, मग पंजा. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, खालीन पाहता टाच, पंजा असं चालायचं आहे. यामुळे तुमचा जो बॅलन्स आहे तो आधीपेक्षा चांगला होतो. पण तरीही काही पेशंट्सना चालताना अडचण येते. त्यांना जो भीतीचा भाव आहे तो वाढतो. म्हणून आपण काय करतो, त्यांच्या हातात काठी देतो, जेणेकरून ती काठी धरून ते सरळ उभे राहू शकतील. कारण जर आपण काठी दिली नाही, तर त्यांना जी भीती आहे ती त्यांना चालूच देणार नाही. म्हणून आधी काठीसह सुरुवात करा. म्हणजे काठी घेऊन ते चालायला लागतात आणि हळूहळू काठी आपोआप सुटते कारण पेशंटला आत्मविश्वास यायला लागतो. म्हणून चालण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागतं की आपलं शरीराचं वजन पुढे ठेवायचं नाही. शरीर सरळ ठेवायचं आहे आणि कधीही पायाच्या पंजांवर चालायचं नाही. असं करू नका. काही लोक आधी पंजा ठेवतात आणि काही लोक काय करतात, स्टॅम्पिंग म्हणजे संपूर्ण पाय उचलून एकदम संपूर्ण पाय ठेवतात. जेव्हा आपण असं चालतो, तेव्हा आपल्याला पडण्याची शक्यता खूपच वाढते. कारण आपण पाय पुढे टाकताना कुठल्याही गोष्टीला आपला पाय लागला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, जर आपल्याला पुढे पडण्याची भीती वाटत असेल तर आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं. जर आपल्याला मागे पडण्याची भीती वाटत असेल, म्हणजे आपण मागे पडू नये म्हणून मागे झुकतो, तर ही समस्या आपल्या पाठीशी संबंधित आहे. आपल्याला आपल्या पाठीच्या स्नायूंची व्यायाम करावी लागेल. पाठीचे स्नायू मजबूत करावे लागतील. संपूर्ण दिवस तुम्ही जेव्हा झोपून राहता, बेडवर बसून राहता किंवा सोफ्यावर बसून राहता, ते सगळं सोडावं लागेल. जर तुम्हाला चालण्यात अडचण येत असेल तर सुरुवात सर्वात आधी उभं राहण्यापासून करा. तुम्ही उभे राहा आणि तुमचं वजन हलवण्याची प्रक्रिया सुरू करा. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला पडण्याची भीती वाटणार नाही. तुम्ही इच्छित असल्यास कुठल्याही वस्तूचा आधार घेऊ शकता. स्टूल, खुर्ची, टेबल कुठल्याही गोष्टीचा आधार घ्या आणि हे बॅलन्स शिफ्टिंग सुरू करा. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही यात खूप चांगले झालात, वेगाने करू शकता, तेव्हा तुम्ही काठीशिवाय, आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करा. समोर पहा, खाली पाहू नका. हे नेहमी लक्षात ठेवा. बहुतेक वेळा पार्किन्सनचे रुग्ण हीच चूक करत असतात, ज्यामुळे त्यांना बॅलन्स ठेवण्यात अडचण येत असते. पण पार्किन्सन हा बॅलन्सिंगचा प्रश्न नसतो. तो पाठीच्या स्नायूंचा प्रश्न नसतो. पार्किन्सनचा जो प्रश्न असतो तो मेंदूचा असतो. म्हणजे मेंदूमधील जे न्यूरॉन पेशी आहेत, ज्या आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करतात, त्या हळूहळू मरत चालल्या असतात आणि तेही वयापूर्वीच. आता आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन पेशी असतात, आपण जन्मलो तेव्हा समजा त्या 1 कोटी पेशी आहेत, तर संपूर्ण आयुष्यभर त्या 1 कोटीच राहतात. त्या 1 कोटी 1 कधीच होत नाहीत. 1 कोटी 1 म्हणून होत नाहीत कारण त्या पेशी वाढू शकत नाहीत. पण तरीही आपला मेंदू खूप चांगली वाढ करतो. आपल्याला लहानपणी बोलता येत नाही, चालता येत नाही, गणित येत नाही, विज्ञान येत नाही. पण आपण हळूहळू मोठे होत जातो तसं आपला मेंदू विकसित होतो आणि आपण या सगळ्या गोष्टी शिकण्यास सक्षम होतो. आता आपण शिकण्यास सक्षम होत आहोत. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपण वाचत आहोत म्हणून हे शक्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपला मेंदू आहे ना, त्यातल्या पेशी एकमेकांमध्ये विकास करत असतात.
त्यांची संख्या वाढत नाही, पण त्यांच्या आत विकास होत असतो. त्यांचा आकार मोठा होत असतो. त्यांचे जे आंतरपेशी संबंध आहेत ते वाढत असतात. ते जास्त प्रमाणात होत असतात. यामुळे आपण अधिकाधिक गुंतागुंतीच्या गोष्टी शिकू शकतो. आता मेंदूसोबत एक छोटीशी अडचण आहे की मेंदू तितकंच शिकू शकतो जितकं शिकवलं जातं. जर तुम्ही गणित शिकलं असेल तर गणित वाचू शकाल, गणित समजू शकाल. मी म्हणेन की तुम्हाला विज्ञानाबद्दल माहिती नाही. कदाचित तुम्ही अकाउंट्समध्ये खूप चांगले असाल पण क्वांटम फिजिक्समध्ये कमकुवत असाल. का? कारण आपण ते शिकलेच नाही. म्हणून आपण मेंदूला ज्या गोष्टीसाठी ट्रेन करतो, मेंदू फक्त त्या कामातच चांगला होतो. म्हणूनच आपल्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते. म्हणूनच आपले मोठे लोक म्हणायचे, करत करत अभ्यास कर, जडमती हो सुजान. का? कारण जेव्हा आपण सराव करतो, वारंवार सराव करतो, तेव्हा आपला मेंदू विकसित होतो. कसं? जसं दोरी विहिरीवरून जाते, तिथे खूण उमटते. म्हणून सराव खूप महत्वाचा असतो. आता पार्किन्सनच्या रुग्णांसाठीही सराव खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला चालण्यात अडचण येत असेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने चालण्याचा सराव केला, तर तुमचा मेंदू विकसित होईल. तशासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने चालता यावं म्हणून जर तुम्हाला तुमचे बॅलन्सिंगचे प्रॉब्लेम संपवायचे असेल, तर सराव जबरदस्त झाला पाहिजे. आणि कोणता सराव? योग्य सराव. जर तुम्ही चुकीचे वाचले तर 2+2 5 तुमच्यासाठी आहे, मग 2+2 5 राहतील. पण ते प्रत्यक्षात काय आहे? 2+2 म्हणून योग्य सराव महत्वाचा आहे. जर तुम्ही चुकीचा सराव केला तर तुम्हाला चुकीचे परिणाम मिळतील. म्हणून जेव्हा आपण चालण्याचा प्रयत्न करतो, सराव करतो, तेव्हा लक्ष द्या की तुम्ही समोर पाहायचं आहे, खाली पाहायचं नाही, पुढे झुकायचं नाही, सरळ राहायचं आहे. हे एवढं सुरू करा आणि मग 1 महिन्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला किती छान वाटलं, तुमच्यात किती सुधारणा झाली. अचानक होणार नाही, एका दिवसात होणार नाही, 2 दिवसात होणार नाही, आठवडाभरात होणार नाही. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास सराव कराल, तेव्हा तुम्हाला तुमचे परिणाम आपोआप दिसायला लागतील आरोग्यात. या व्हिडिओमधून तुम्ही खूप काही समजून घेतलं असेल. तरीही मनात काहीही शंका असेल, काही विचारायचं असेल, तर अगदी स्वागत आहे. तुम्ही माझ्याशीही येऊन भेटू शकता आणि आमचे जे नंबर आहे, तिथे कॉल करून डॉक्टरांशीही बोलू शकता. याच सोबत मी सर्वांची परवानगी घेऊ इच्छितो. पुन्हा भेटू पुढच्या